नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शिळ्या चपातीचे गोड तुकडे कसे करायचे ते बघणार आहेत. रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर बऱ्याचदा आपण चपाती बनवतो आणि त्या शिल्लक राहतात, तर त्या टाकून न देता तुम्ही अशा प्रकारे त्याचे गोड तुकडे जर करून खाल्लात तर खायला खूपच भन्नाट लागतात. दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी लागतात. तर लहान मुलांना तर हे खूपच आवडतील आणि शिवाय मोठ्या माणसांना तर हे आवडतीलच. तर तुम्हीसुद्धा एक वेळेस हे गोड चपातीचे तुकडे नक्की करून बघा. आणि पुन्हा एकदा विनंती करते की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर बघा, इथे आपण अगदी कमी साहित्यामध्ये हे तुकडे बनवलेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी 2 चपाती घेतलेल्या आहेत. तर या चपात्या मी रात्री बनवल्या होत्या, त्या शिल्लक राहिल्या, तर इथे मी 2 चपात्या घेतल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या अंदाजे किती चपात्या घेऊ शकता. आता इथे ज्या चपात्या आहेत त्या आपण तोडून घेणार आहेत, म्हणजेच आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत. हवं तर तुम्ही इथे थोडीशी पल्स मोडवर मिक्सरला सुद्धा ही बारीक करून घेऊ शकता, पण इथे मी मिक्सरला न फिरवता हातानेच त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. या चपातीचे तुम्ही तिखट सुशेला सुद्धा बनवू शकता किंवा गोड तुकडे सुद्धा बनवू शकता. तर आज मी तुम्हाला गोड तुकडे कसे उकडायचे ते करून दाखवणार आहे. इथे बघा, आपण चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता पुढील तयारी करणार आहे. तर त्यासाठी मी 2 ते 3 विलायची जाडसर कुटून घेतली आहे. 1 चमचा बडीशेप सुद्धा कुटून घेतली आहे. अर्धी वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढं गोड आवडतं त्यानुसार गूळ वापरायचा आहे. इथे तुम्हाला जर साखर आवडत असेल तर तुम्ही साखर वापरून सुद्धा हे तुकडे बनवू शकता, पण गुळाचे जे तुकडे आहेत ते खायला खूपच छान लागतात. आता मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप टाकून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तुम्ही इथे तेलाची सुद्धा फोडणी देऊ शकता. आता तूप आपलं चांगलं वितळलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमीच ठेवायची आहे. आता तूप छान असं वितळलं की त्यामध्ये आपल्याला जे आपण किसून सुक्कं खोबरं घेतलं होतं ते खोबरं टाकून घ्यायचं आहे. तर खोबरं आपल्याला 1-2 मिनिट चांगलं लालसर रंगावर परतून घ्यायचं आहे. खोबरं जे आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही हवं तर स्किपसुद्धा करू शकता, पण खोबरं जर टाकलं की तुकड्यांना अजून खूप छान अशी चव येते. तर एक वेळेस तुम्ही खोबरं टाकून हे असे तुकडे नक्की करून बघा. आता खोबऱ्याचा रंगसुद्धा आता छान असा लालसर झालेला आहे. यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहे. तर इथे मी साधारण 1 तांब्याभर पाणी टाकून घेतलं आहे. तर तुम्हाला किती तुकडे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता. इथे मी साधारण 1 पूर्ण तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये जे आपण बडीशेप कुटून घेतली होती ती बडीशेप आणि सोबतच विलायची टाकून घेणार आहेत. 1 वाटी भरून आपण गूळ घेतला होता, तर गूळ जो आहे तो आपण बारीक चिरून घेतला होता. आता गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. गूळ पाण्यामध्ये टाकला की आपल्याला तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता या पाण्याला आपल्याला मोठ्या गॅसवरती एक उकळी काढून घ्यायची आहे. तर थंड पाण्यामध्ये आपल्याला हे तुकडे टाकायचे नाहीत. चांगली मोठ्या गॅसवर या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. तर बघा, आपण इथे मोठ्या गॅसवर चांगली उकळी काढून घेतली आहे आणि आता हे मिश्रण चांगलं गरम झालेलं आहे. आता हे चमच्याने आपण चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण चपातीचे तुकडे काढून टाकून घेणार आहेत. आता बघा, इथे मी जे चपातीचे तुकडे करून घेतले होते ते सर्व तुकडे या गुळाच्या पाण्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि आता हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि हे करत असताना गॅसची फ्लेम आपण हाय फ्लेमवर ठेवलेली आहे. मोठ्या गॅसवर आपल्याला हे तुकडे जे आहेत ते चांगले उकळवून घ्यायचे आहेत. तर बघा, 1-2 ते 3 मिनिट वेळ लागतो चपाती शिजण्यासाठी. यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही, कारण चपाती शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये हे तुकडे बनवून तयार होतात. तर इथे बघू शकता तुम्ही आपले चपातीचे तुकडे बनवून झालेले आहेत आणि यामध्ये आपण विलायची आणि बडीशोप टाकली होती, त्यामुळे अगदी खमंग वास येत आहे. तर इथे आपण चपातीचे तुकडे एका प्लेटमध्ये सर्व्ह केलेले आहेत. तर बघा, दिसायला तर खूपच मस्त दिसत आहेत आणि खायला सुद्धा खूपच छान झालेले आहेत. यावर तुपाची धार आणि जर तुम्हाला दूध आवडत असेल तर तुम्ही दूध टाकून सुद्धा हे चपातीचे तुकडे खाऊ शकता. खायला खूपच छान लागतात. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा मी केलेले या पद्धतीने एक वेळेस हे गोड चपातीचे तुकडे नक्की करून बघा. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा एकदा एक निवेदन आहे की तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चांगलं चांगलं खात रहा.